हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचे अर्णव नर्सिंग अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत वाढीचा कालावधी म्हणजेच पिरियड ऑफ ग्रोथ। वाढ व विकास हे सतत चालणारे टप्पे असतात। जन्मापासून ते प्रौढ वयापर्यंत आपले शरीर, मेंदू आणि मन यामध्ये अनेक बदल घडतात। या बदलांना आपण वाढीचा कालावधी म्हणतो। वाढीचा कालावधी आता आपण जाणून वाढीच्या तक्त्यामध्ये सर्वप्रथम वाढीचा कालावधी आहे गर्भधारणा झाल्यापासून ते 14 दिवसांपर्यंतचा कालावधी। याला आपण संज्ञेमध्ये किंवा संज्ञामध्ये ओहम असे म्हणतो। यानंतर दुसरा आहे 14 दिवस ते 9 आठवडे, जे 14 दिवसांपासून ते 9 आठवड्यांचा कालावधी। याला आपण एम्ब्रियो असे म्हणतो। डायग्राम मध्ये तुम्हाला एम्ब्रियो कशा प्रकारचे आहे ते दिसू शकते। थर्ड आहे 9 आठवडे ते जन्मापर्यंतचा कालावधी। 9 आठवडे ते जन्मापर्यंत याला आपण फिटस म्हणतो, जे की बाळ मातेच्या उदरामध्ये असते, त्याला आपण फिटस असे म्हणतो। यानंतर जन्मापासून ते 1 महिन्यापर्यंतचे जे बाळ आहे, जन्मापासून ते 1 महिने किंवा 28 दिवस याला आपण निओनेट किंवा नवजात बालक असे म्हणतो। पुढचा कालावधी आहे 1 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतचा, म्हणजेच 28 दिवसांपासून ते 1 वर्षापर्यंतचा। या कालावधीमध्ये आपण याला इन्फंट किंवा अर्भक असे म्हणतो। पुढील कालावधी आहे 1 ते 3 वर्षाचा। 1 ते 3 वर्षातील बालकांना आपण टॉडलर किंवा त्याला आपण बाल्यावस्था असेही म्हणतो। पुढील कालावधी आहे 3 ते 5 वर्षाचा। तर 3 ते 5 वर्षातील बालकांना आपण प्री स्कूल किंवा शालेय पूर्व अवस्था असेही म्हणतो। प्री स्कूल किंवा शालेय पूर्व अवस्था। यानंतरचा कालावधी आहे 6 ते 12 वर्ष। 6 ते 12 वर्षातील मुलांना आपण स्कूल एज किंवा शालेय अवस्था असे म्हणतो। शेवटचा कालावधी आहे 12 ते 19 वर्षाचा। 12 ते 19 वर्षाची जी मुलं आहेत यांना आपण पौगंड अवस्था किंवा किशोर अवस्था असेही म्हणतो। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी अर्णव नर्सिंग अकॅडमी या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।